चाल बाई क्लासले झाले, उशीर होऊन राहिला, कामं तर झाले. तिकडून मग का नाही त्याचं चालू झालं म्हणजे मग सांगत नाही त्यावाल्या मॅडम. तशा सांगते की ते म्हणणार तेवढ्या चांगल्या आहे त्या, बोलते की ते मस्त. आपण आपलं लवकर गेलेलं बरं, याटोही बी भेटत नाही ना मग लवकर इथून. काय झालं आहे, काय म्हणता, काय झालं? अहो मी म्हटलं बचत गटाची मीटिंग नाही का आपल्या घरी आहे आज. आता माझ्या मैत्रिणी येऊन राहिल्या तर त्याच्यासाठी पोहे मोहे बनवबा म्हणलं. तू कुठं चालली साडी माडी घालून ये नवीन? कुठं चालली मग? माहीत नसल्यासारखे काऊन करते बाप्पा यावाले. यायले तर माहीत आहे मी कालपासून क्लासले चालली बा म्हणून. अजून मंदातच लावलं काय आहे ना. नाही म्हणता म्हणता यायच्या वाल्या मैत्रिणी 10-12 जणी येऊन राहिल्या असं. एक दोघीच येते का? आणि एवढ्या जणाचं चाय न पोहे न हे न ते, आणि मग या बसल्या का बसूनच जाते मग. त्याच्यासोबत मला एकटीलेच करा लागते मग सर्व, नेणं आणणं, चाय पाणी सर्व. विचार करून राहिली राणे, काय झालं बा? तूच एकटी नको कर्ज, मी करू लागीन. तुला एकटीलेच कर म्हणून राहिली काय? मी करू लागतो ना. फक्त थोडसा हातभार लावाले माझ्यासोबत राह. काय म्हणन बाया, आता दर महिन्याला एका घरी राहते तर आता आपल्या घरी आहे काय म्हणन, सूनच नाही म्हणन हिचीवाली घरी. असे नाही बोलन त्या बाया. कुठं गेली हो म्हणन सून? आता मी जातो प्रत्येकीच्या घरी बाई दर महिन्याले, तर त्याच्या सुना धुना राहते बाई घरी. लेकरं पाकर सर्वे. आता माहीत सून नाही राहे तर मग मध्ये काय बोलता येईल त्याच्या समोर? मग मी एकटीच नाचू बिचारे नवीन नवरींसारखी त्याच्या समोर? नाही आई तसं नाही म्हणत आहे, मी करतो. पण तुम्हाला तर माहीत आहे ना मी कालपासून इथं चालली केक शिकायसाठी क्लासले. सागरजीनं एवढे मोठे पैसे भरले. तिथं सुट्टी पाडता येते का? सुट्टी पाडली तर मग समोरचं सांगत नाही ना त्यावाल्या. आता मी नवीन आहे तर मला सांगते तरी त्यावाल्या. पण मग बोलन ना त्या मॅडम, म्हणून मी जात होती. आता मी साडी त्याच्यासाठी नेसली होती का आता निघतोच बा म्हटलं मी. आला इथं म्हणत केक केक या आले. कोणता केक ना फेक होय तर एक दिवस सुट्टी पाडली तर काय होऊन राहिलं बा? आता माझ्या मैत्रिणी येऊन राहिल्या म्हणून तू याच्यानं काही अडलं नाही बाई. मला मायवाला करता येते, करायला मागं पुढं पाहत नाही. मला माहित आहे तशी बी तू नेट लागी आहे म्हणून करायचं नाही. पण त्या विचारलं नाही का मला सून कुठं गेली बा म्हणून? आणि तुम्ही सांगितलं नाही का बा? काही जणींनी तुला पाहिलंय नाही. आता तुमचं कुठं असं लग्न झालं बिचारे? माझ्या पोरीचं झालं तशा. आणि तुम्ही पहिलं येऊन लग्न केलं त्याला माहितही नाही, सून पाहिली नाही त्यानं अशी. काही जणांना पाहिलं काही जणांना पाहिलंच नाही. येतो म्हणे आता त्याला नाही म्हणू तोंडावर का नको येऊ म्हणू. माही सून घरी नाही राहत आणि केक शिकायला जाते असे सांगू बिचारे त्याले. काय व तू बी काय पटते तुले? तर पटत असन तर राय, नाही पटत असन तर जाय बापा. तुला काय म्हणता येते? आम्हाला म्हणता आले तू त्यावाले मनाची राणी. आता माझ्या पोरानंच ठेवलं तुले डोक्यावर बसून, तर मी तरी काय म्हणू? आणि म्हणला इकडून तिकडून तर बापा सांगता ना तिकडं मग त्याले त्या पोराजवळ राहा सागऱ्याजवळ. ते येऊन मग मला बाबा आई असं काय म्हटलं तसं काय म्हणलं करून कराले. पाय जर राहायचं असन तर राह, नाही राहायचं असन तर जाय बापा जाय. माई काही जबरदस्ती नाही आहे. सुनेचं काय होऊ दे ना, माईवाली बेइज्जती होते तर तुले काय करावं लागते? सासूची बेइज्जती झाली नाही झाली तरी. एवढ्या नका बोलू जी आई, एवढ्या नका बोलू. एवढं कायले बोला लागते? चांगल्या याच्यात प्रेमानं सांगितलं तुम्ही मला का बाई मायवाले मैत्रिणी येऊन राहिल्या बा, राय आजच्या दिवस घरी. आणि त्यानं पाहिलं नाही तुले काही नाही बा असंही म्हटलं असतं तरी चाललं असतं ना आई. तुम्ही मला मी राहिली असती घरी. असं काय आहे एक दिवस इकडं का तिकडं? पण तुम्ही प्रेमानं बोलतच नाही माझ्यासोबत काऊन तर? अशा आल्या का निसत्या वातर उतरच करता माझ्या अंगावर निसत्या. वातर उतर करून नाही सांगू राहिली बापा मी, चांगल्या याच्यातच सांगू राहिली तुले. आता तुमच्या कलाचं नाव घेतलं कलाचं म्हणून म्हणलं बापा पाय मग जमत असन तर राहायचा राहता का चालली मग मी. नाही तर मग जात असेल तर मी माझ्या तयारीत राहतो. मग कढीपत्ता घे आणा लागेल मला त्या शेजारच्या बाईच्या घरून. घरी नाही आहे तर मिरच्या गिरच्या आहे फ्रीज मध्ये ठेवलेला म्हणा, कोथिंबीरही आहे. कढीपत्ता घेऊन या लागेल तिथून. मग राहशील तर ठीक, नाही तर मग माय मलाच करावं लागेल मग तयारी. आता येतच असन त्यावाल्या. थांबतो ना कितीक वेळ राहणार आहे त्यावाल्या? कधी जाईन म्हणजे काय कधी जाईन? तू काही काल असले जाणं तरी होते काय देवाला? आले तर त्या 2-3 घंटे बसून नाही का? आता ते हिशोब खाणं पिणं नाश्ता पाणी करण 2-3 घंटे जातेच. गोष्टी माष्टी कराले त्या गाई आईनं खाणार ना हिशोब करणार आहे का तुला जायसाठी? पाय अगर राहत असेल तर राह, नाही तर चालली जाय. काही जबरदस्ती नाही मायवाली. थांबतो ना जी, थांबतो ना. जा तुम्ही कढीपत्ता घेऊन या. पोहे घे आहे का आपल्या घरी तेवढे? मग 10-12 जणीले पुरण का एवढे पोहे? सुनीताच्या घरी गेलती माय सांगाले. तिले म्हटलं ये जो दुपारून बाय येऊन राहिल्या म्हटलं घरी. तर हो म्हणे तर येता येतच मग 2 पॉकेट आणले पोह्याचे आणि दूध घेऊन आली 2 पॉकेट.
तर मी म्हणलं आता कढीपत्ता राहिला तर तुला विचारावं म्हटलं एखादी शब्द. आता तू दिसली मध्ये साडी घालून म्हणून मला वाटलं तू घरीच आहे खरं. नाही मी पोहे घे मग निवड नावड करतो, कांदे मिरची घे चिरून ठेवतो. कढीपत्ता घेऊन या मग तुम्ही. मी पोहे घे काढून देतो, तुला करता येईल का नाही तेवढ्या जणाचे? करता येते जी, मला करता काऊन नाही येत. मला पोहे करायचं काय एवढं आहे, करता येते मला एवढं काही नाही. मग चिरचार कर, पोहे मोहे निवडून घे चांगले. आणि तुम्ही कढीपत्ता. बेसनच नाही बिचारे घरी, सर्व बेसन संपलं व घरचं. निर्मला बाई दोन आणीन म्हटलं डाळ आहे हरभऱ्याची. वाय टाकाव म्हटलं तर ऊनही पडून नाही राहिली व चांगली अशी खनखन. एक दोन वेळा टाकली बिचारे. थोडीशी झाली जरा गरम आणि पाणी पडलं तर अजून चांबट झाली. धुईनच आणलं नाही माय बेसन. आता म्हटलं थोडस बेसन बनवा ना पोया बनवा म्हटलं तर बेसनच नाही. म्हणून आली बिचारे त्या घरी बेसन मागाले. देऊन देईन आणून ते बेसन. राहू दे, काय वाटीभर बेसनाने हे ऊन राहिलो. जाऊ दे, देजो ना आणून, नाही तर नको देऊ. राहू दे. नाही हो माय, बरं नाही वाटत. दिन आणून दहीन आणल्यावर दिन. रोशनी नाही दिसून राहिली. कुठे गेली हो रोशनी? आता स्वयंपाक काही झाला असेल ना, रोशनीने केला असेल ना. बाई ती पोरगी तर लयच कामाची आहे व. स्वयंपाक गिंपाक सारच करून ठेवलं. 7:30 वाजून गेले आपल्याला घरी आले. त्या ग्रामसेवकचं पाण्यामुळे थांबलं बाई आपण. काय बापा म्हटलं एवढंसं टाकून द्या. घरी आणलं तर पत्ता नाही स्वयंपाकाचा. बरं तिची काही गलती नाही म्हणा, पोट्टीच लय लढून राहिली. ते काऊन तर इंजेक्शन दिलं का नाही तिले, तर ते ताप आला त्या इंजेक्शनचा तिले, त्या पोट्टीले स्माइलीले. ते घेऊनच पाहून राहिली निस्ती मायले. तर काय माहित का आता लढूनच लढून राहिली. कोणाच जवळ नाही थांबून राहिली, फक्त माया जवळ थांबते. तिच्या बापाई आता कुठं नेन पाण्या पावसाचं फिराले तिले. अमाय दुखत असन हो बिचारीची मांडी, दुखत असन हो लय. म्हणून हात नसन लावू देत ती पोरगी नाही. करण एक काम कर ना, तू घेतीले त्या पोरीले आणि करू दे रोशनीले स्वयंपाक. हे तशीच म्हणे आई म्हणे पा आणि मी करतो म्हणे स्वयंपाकावर. थकल्यासारखं लागून राहिलं ना, हात पाय लय दुखून राहिलं बिचारे मायवाले. हे टोंगे डोबून नाही का होते का ह्या वयात डोबणं. पण आता कसंही तरी जा लागते, चला बा घरी राहण्यापेक्षा. तिने घेतलं माय त्या स्माइलीने, बॉम्ब लालेच लागली नसती. बॉम्ब लागाले माझ्याजवळ गेली का चुपचाप बसते. लढूनच राहिली म्हणा, दमपूत झाली लढू. ते दुखत असं ना मांडी. मी म्हटलं बाई बस आता, तिला घेऊन ऐकून नाही राहिली तर करतो म्हटलं मी. तर आता पाहतो बाई काहीतरी करतो, थोडस काहीतरी बनवतो बाई जेवाले. भाकरी टाकीन म्हटलं, आता भाकरी तर काही टाकू शकत नाही, बाहेर पाऊस आला. चुलई झाली बोली ते कुठं भाकरी टाकून. गॅसवर गॅस मोठी लागते माय भाकरी टाकायला गेलं तर. राहू दे आता, पोयास टाकतो घाई गडबडीत आणि वरण मांडून देतो बाई. थोडंसं तिखट वरण बनवून घेतो. काय करू मग आता, बनवतो. आंबी हळद लावून पाय हो तिच्या पायाले थोडस स्माइलीच्या. ठसक करत असन, ठस करत असन तो पाय तिचा वाला नाही हाय का नाही मांडी ते. तर आंबी हळद लावून पाय ना, कमी पडन तर. नाही डॉक्टरनं म्हणलं म्हणते काही लावायचं नाही, घरगुती काही उपाय नाही करायचं म्हणलं म्हणते डॉक्टरनं. फक्त तिले बर्फानं शेका म्हणलं म्हणे. आणि ते गोळी दिली तर ते गोळी द्यायची म्हणे बरोबर 4 भाग. तर ते देऊन राहिली बाप्पा. आता ते बर्फान शकूनच तर राहिली, शकू देत नाही माहिती पोटी, हातच लावू देत नाही. दुखत असं नाव तिचं व जीवस केवढूस आहे ते. आता 8-9 महिन्याची तर नाही झाली ते बरोबर. हो चाल बाई, आता तू येतं स्वयंपाकही होऊन राहिला. मी बनवतो बाई आता तिखट वरण. भाजीले नाही व काही देऊ का काही आणून भाजीले? हाय घरी भाजीपाला गी. आता रोशनीनं दुकान बंद केलं, देऊ का काही आणून? काय आणून देतो तू आता? वांगे फांगे काही खाऊशा लागत नाही. आणि काय आणून देतो? राहू दे वरणच बनवतो. काय तू आता हे पावसात अजून डबल तू घरी जाशील आणि येशील. काय व तसं गिसं काही नाही, छत्री आणली मी ना, लगेच रोशनले पाठवतो. हाय भाजीपाला गी घरी, थोडस पाठवून देतो. देऊ का पाठवून? फळाचे शेंगा आहे, दोडके आहे, भेंडे आहे. आता दुकान बंद करून आला तो घरी. पाठवू का त्याच्या हातनं? पाठव बाप्पा. मग आता भेंड्या गिंड्या नको पाठवू, गवाराचे शेंगा मोडाले वेडच लागते. दोडके दे पाठवून. दोडके दाई टाकून दोडके बनवतो मग थोडेसे. पाठव मग. बरं पाठवतो. आमाय तू इकडे आहे का व? त्या पोराला पोरगी आणली ना व चंदा. कोणती होय ना कोणती नाही तर गाडीवर बसून पोरगी आणली ना माप्पा त्या घरी. माय पोरगी खायले पोरगी मोरगी आणून माय व. ते पोट्ट तशा याच्यात नाही आहे बिचारे. तेवढ्यान तरी बरं आहे, पोरीच्या मागं नाही लागत होते.
पोट्ट ते तेवढं गिवडं नाहीये. माय नको मजा करू तू. हिने मजा कसं वाटून राहिलं. खरंच त्यानं गाडीवर बसून पोरगी आणली ना. सूरजच्याच गाडीवर बसून आणली पोरगी. विचार सूरजली. बरं बाई जाऊन पाहतो कोण होय ना कोण नाही तर. कोण होय ना कोण नाही तर. आमाय हे तर सोनम होय गड्या. आमाय सोनम तुम्ही कधी आले जी? कधी आले सोनम? आजी मामी मी आत्ताच आली जी. थोडा वेळ झाला आली तर. रोशनला फोन केला होता मी म्हटलं मला घ्यायला ये इथं सिटी मध्ये. तर आला होता. रोशनीचे मिस्टर पण होते सोबत तर त्यांच्या सोबतच आली मग मी घरी. काही दिवसाच्या बाद आला तुम्ही तर. बाईले काऊन नाही आणलं मग सोबत? बाईले आणा लागत होतं माया नंदेले. अहो चंदे पाय मले गाणी चारूचा सकाळी फोन आला होता. मी तुले गाणी बोलूनच गेलो त्या बहीण वावरात ताज्या फिकरी. अहो हे पोरगी येणार होती म्हणून मला माहित होतं. तिने इथं हॉस्टेलमध्ये फॉर्म भरला म्हणते. तर चारूचा फोन आला होता 8-10 दिवस इकडंच राहू दे म्हणे दादा. तिचं कॉलेज लागलं म्हणे. नंबर लागायचा आहे म्हणे हॉस्टेलमध्ये. आता लागणार आहे म्हणे 8-10 दिवसानं. कधी लिस्ट लागते ना कधी नाही तर म्हणे. पण तोपर्यंत तिचं कॉलेज पडन म्हणे. तर टाकलं म्हणे. आता तिच्या साऱ्या मैत्रिणी इकडंच टाकलं म्हणते सिटीत. तर हिला नाव टाकलं असं. तर आता म्हणे हॉस्टेलमध्ये नंबर लागेपर्यंत इले म्हणे दादा म्हणे त्याच घरी ठेवतो म्हणे. मी म्हटलं बरं आहे बा. म्हटलं ठीक आहे राहू दे ना म्हटलं मग इकडंच. आज सकाळी बोलणं झालं पण मायावाल्या डोक्यातूनच निघालं नाही. म्हणजे मुलून गेलो तुले सांगाले. बरं झालं बाई आधी तर चांगली गोष्ट झाली. आजी बरं झालं आल्या तर. तशाही तुम्ही येता कुठं आमच्या घरी येतच नाही बाप्पा तुम्ही तर. आता कुठं आल्या त्या निमित्तानं. त्या फॉर्मच्या निमित्तानं बाप्पा. आता आहे आमच्या गावातली बाई आहे अंता म्हणून. ते सांगे त्या पोरानं पोरगी आणली त्या पोरानं पोरगी आणली. मी म्हणलं बाई माझ्या पोरानं कोणती पोरगी आणली. म्हणून बाई मी काही दावत आली. तुम्ही आहे ना बाहेर काही माहित नाही आता. तुम्ही आल्याच नाही ना इथं कधी जास्त. लहान होते तो ये आता मोठ्या झाल्या चांगल्या. तो कुठे गेला रोशन? मामी रोशन नका नी मला इथं बाहेर सोडून दिलं. आणि तो चालला गेला गाडी घेऊन. म्हणे मला म्हणे भाऊजीला गाडी द्यायची आहे म्हणे. तर मी म्हटलं ठीक आहे म्हटलं जा म्हटलं तू देऊन ये म्हटलं. आणि मी मग मामा दिसली बसून तर आली मग मी अंदर. चांगलं केलं जी चांगलं केलं. आता हॉस्टेलमध्ये नंबरही लागला ना बाई सोना. तरी लवकर जाऊ नका. चांगले 8-15 दिवस राहा मस्त इकडे. 15 दिवस मस्त. जाऊ नका एवढ्या लवकर. मस्त राहा. आणि काय म्हणते तुमच्या आई सोबत बोलीन मी. आता बाई बेसन आणलं मी ना. बेसन पोहे बनीन म्हटलं. आता ही पोरगी आली तर काय म्हणन मला मामीनं बेसनच बनवलं. असं नाही म्हणन माई भाषी. मामी टेन्शन नका घेऊ माझं वाला तुम्ही जेवणाचं. मी काही बनवलं ना तुम्ही तरी पण खाऊन घेईन मी. असं काही नाही माझं वाला. मला सगळंच आवडते. हो माहित गीत आहे म्हणा मुली तुमचा खाण्याचा काहीच हे नाही आहे. बरं झालं हो आल्या तुम्ही सोनम तर. चला घरात बसता का मामा जवळ का चालता तिकडं? बसू दे ना तिले थोडस आता माझ्यासोबत बसू दे. बाप्पा मामा जवळ बसा मग बोलता माझ्यासोबत बसा. आता मस्त बांधला आता मामी तुम्ही. चांगलं बांधलं मस्त बांधलं. काय करता मग आता जसे जसे पैसे येते तसं तर थोडं चालू आहे बाप्पा. आता पोराचं लग्न इग्न 2-4 वर्ष गेल्यावर करा नाही लागन का बाबा आपल्याला नाही. तर घर इथं करा लागन का नाही? नाही का? चालू आहे रे बा आता दिके दिके आपलं काम. आता तरी बरं बांधलं. पहिले तर कुणाचंच होतं रे बा. हे थोडस घरकुल लागून आलं. आणि काही आपल्या जवळचे असे करून बांधलं थोडंफार. आता पोट्ट्याचं पा लागेल ना. आता पोट्टीचं तर झालं. तिनं तिच्या मतानंच केलं. पोट्ट काय दिवा लावते ना काय नाही तर काय माहित. बरोबर होते तेवढं काही टेन्शन नका घेऊ. आता तुम्ही मी स्वयंपाक बनवतो. आम्ही येतो ना मी बनवू लागायला. तुम्हाला काही बनवायचं असेल तर सांगा ना. मी पोळ्या वगैरे बनवते. तुम्ही भाजी बनवून घ्या बेसन. नाही हो बाप्पा बनवतो मी. बसा तुम्ही बसा बनवतो मी. आलं का मग तुला केक गिक बनवता आलं? आज गेली तर शिकवलं असेल ना तिनं. आज गेलीच कुठं होती मी. घरीच तर राहिली पोहे बनवत. मग तुमच्या आईच्या मैत्रिणी आल्या होत्या तर आई मग माझ्यासोबत जोरात बोलून राहिल्या होत्या. कुठं जाणं झालं मायावालं. मग राहिली मग घरीच. आता त्या आल्या तर 3-4 घंटे गेल्याच नाही. आणि मग काय ते क्लास संपल्यावर जाऊ तिथं. आज गेलीच नाही का मग तू? आईच्या कोणत्या मैत्रीण ते म्हणत घेणत होती मला बचत गटीच्या बाय येणार आहे घरी गिरे. मला म्हणलं गेलं होतं तिनं. पण तुले थांबवलं का मग तिनं घरी? हो आता मग काय करता. थांबली नसती तर तिकडूनही मग त्यानं मला 8 दिवस नुसतं टोले मारले असते. त्याच्यापेक्षा थांबून गेली. जाऊ दे म्हणलं. असं काही खूप काही शिकवलं नाही त्या मॅडम ना. हे जेमतेम कालचा पहिला दिवस आता दुसरा दिवस. मग आज गेलीच नाही. आता उद्यापासून जाईन. नाही तर अजून काढा म्हणा तू आमच्या आईले म्हणतात स्टेम्प. आता गेले 2 जण बाहेर फिरायला जेवले तर.
नाही खरं जाणून बुजून कुठं केलं होती ना बाहेर येणार असं म्हणून म्हणलं असं. जाऊ दे, केलं तर काही घरचीच बाई होई ना तू, केलं तर काय होऊन राहिलं. नाही जी, तसं नाही जी, मी साडी गिडी घातली होती का नाही त्याच्यामुळे म्हटलं मी ना, बाकी काही नाही. थांबली ना बापा, थांबली ना. जाऊ दे, एका दिवसानं काही नाही होऊन राहिलं इकडलं तिकडं. कोणत्या एका दिवसानं तू ऑर्डर लावतो केक बनवायचा. हो, मी तर थांबली, पण तुम्ही म्हणे रविवारी जाऊ म्हणे, तुझ्या आप्पाले भेटायले, तर तुम्हाला तर मंदातच काम आलं. काम आले, राहिलं अजून जायचं. आता कधी चाल म्हणते ना कधी नाही तर काय माहिती. आता तुमच्याच भरोशावर आहे मायवालं. एकटा तर जाऊ देऊन नाही राहिले मला तुम्ही. पाहू थांब, 2-4 दिवस थांब बरं. तू तिकीट नको लावू का मागवत आणि 2-4 दिवस थांब, 2-4 दिवसांनी जाऊ मग. मी सांगतोस तुला कधी जातो कधी नाही तर. हो, आता तुमच्याच मनामनानं घ्या लागन का नाही मला. तुमच्याच मनामनानं घ्या आले. तुम्ही म्हणन तेव्हा जायचं आणि तुम्ही नाही म्हणन तेव्हा नाही जायचं. तू नाही का उलटीच बोलतो राणे, कधी बी उलटीच बोलतो तू. तुले मी काय म्हणलं, थांब 2-4 दिवसानं जाऊ आपण. बरं जाऊ द्या, जेव्हा जायचं तेव्हा जायचं. मला गोळ्या घ्यायला लागते, गोळ्या घेतल्यावर ते झोपच येते मला. मी जातो, तुम्ही बसा इथं. बसाले मी जातो झोपाले. आता आई ना बाबा येतपर्यंत मी काही बसत नाही इथं. हा जाय झोप, मला बाबासोबत बोलायचं आहे, थोडंसं काम आहे बाबासोबत. बाबा याची वाट पाहून राहिलो मी. आणि बॉटल घेऊन जायचो मग रूम मध्ये प्याची. ये तुम्ही जा लवकर ये जा बा, नाही तुमच्या गोष्टीचे चालते तर पक्के चालते. आई बाबा असले माझे, लवकर ये जा रूम मध्ये. हो येतो, जाय म्हणलं नाव तुले.